एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आज आहे मकर संक्रांती आणि जसं की मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये बोलले होते, आज आळंदीला जाणार आहे. तर आता निघाले म्हणजे आवरतीये. अजून अर्धा तास लागेल मला आवरायला. मग तिकडे भाऊ त्याला घेऊन जाईल. मग मी तो तिकडेच राहतो ना जवळ. मला प्रेस ऑन नेल्स लावायचे कारण मला तिथं आळंदीचे तिथं फोटोज पण काढायचे. बापरे. हेअर वॉश वगैरे केला, हेअर सिरम लावले. आता मला ज्वेलरी तर नाही घालणार, मी इयरिंग्स घालेल आणि टिकली, काजळ, अजून काय लिपस्टिक, कानातली टिकली, काजळ, लिपस्टिक आणि अजून काय राहिलं, वॉच आणि नेल्स लावायचे. एवढंच राहिले. मी एवढं पटापट करते आणि मग तुम्हाला भेटते. तर काय झालं आहे माझं आवरून. आता मी हे नेल्स लावते, बट मला माहीत नाही आहे कसं लावायचं, सो मी बघते. थोडी तर किती आहे रे तू. अच्छा, ह्याला स्टिकर दिलेले आहेत, त्याने चिटकवायचं आहे. टू साईड नाही आहे. अच्छा, बापरे, किती हे ते. करंगुळीचं लावा आपण अगोदर. परफेक्ट बसलो यार. मी सर्व लावते आता, थांबा. हेच निघत नाही बाहेर. अच्छा, दोन्ही साईडनेच चिकट टेप आहे. असं आहे. माझे ना थोडेसे इथले नेल्स बाकी आहेत ना, तर मला वाटलं होतं बसेल की नाही, तर बसते त्याच्यावरून. पण 3 दिलेले आहेत माझ्या फ्रेंडने हे प्रेस ऑन नेल्स बनवून. मी तिसऱ्याच काढून ठेवलं ते. जेल एक्सटेन्शनपेक्षा भारी आहे. तर गाईज एका हाताचे कंप्लीट झालेत लावून. बघा किती सुंदर दिसतात. कसं दाखवू. ह्या रिंग फिंगरला तेवढं हे डिझाईन, बाकी प्लेन आहे. आता या हाताला लावून घेते. खूप जास्त हार्ड आहे पण हे लावायला. इफ यू आर नॉट प्रोफेशनल देन इट्स हार्ड फॉर यू. इकडचंच निघायला यार ह्याच्या नाला न घालवलं. ड्रेस आणि ते सेम झाले ना, तर दिस नाही. फक्त आता हे कुठं गळून पडू नयेत म्हणजे झालं. लावलीत मी मस्त असे, आणि हाईट पण त्याची म्हणजे साईज पण लेंथ एकदम परफेक्ट दिली आहे तिने. मी तिला जेवढी सांगितली होती तेवढी बेस्ट अशी. आणि चला आता मी हेअरस्टाईल करते काहीतरी, आणि मग भाई मला नाश्ता करायचा अजून, तर करते हेअरस्टाईल काहीतरी आणि मग मी निघते. ओके, चलो.
तर गाईज आले मी घरी आणि आता ना म्हणजे आज वॉकिंगलाच जाणं झालं नाही. मी आले आणि खूप जास्त थकले होते, खूप जास्त फिरले ना त्यामुळे. तर आता म्हणजे वॉकिंगला जाणं झालं नाही, पण आता मी उठले आणि मी आज लगेच झेप्टोवरून बॅडमिंटन ऑर्डर केलंच, कारण मला बॅडमिंटन खूप जास्त खेळू वाटते सध्या. तर मग आता आम्ही खाली जाऊन बॅडमिंटन खेळतोय मी आणि बहीण. तर चला आता मी पटकन बॅडमिंटन खेळून येते आणि मग तुम्हाला भेटते. मी शर्ट उलटा का घातल्यासारखं वाटतं मला. बरोबर आहे. सो चलो चलो चला मी बॅडमिंटन खेळते आणि मग वर येते आणि मग पुन्हा जेवण वगैरे करूया आपण. चलो. हां, आणि आज मावशी काल मी दुपारी गेले आणि मावशीनं सांगितलंच नव्हतं आज संध्याकाळी यायचं म्हणून. तर चपात्या पण नाही झाल्या. सो काय करू, जाऊ द्या. आज काहीतरी आता असंच ॲडजस्ट करावं लागलं, खिचडी वगैरे बनावं लागेल. सो वर आल्यानंतरच आधी खेळून येऊ. चलो. तर काय झालं माझं बॅडमिंटन खेळून आणि आलो आता. जेवण वगैरे पण झालं आणि आता मी बसली आहे जर्नलिंग करत. इकडे जर्नल तुम्हाला माहिती मी दाखवली होती कालच. डिटेलमध्ये मी तुम्हाला आता म्हणजे जानेवारीच महिना चालू आहे ना, त्यामुळे एवढं काही जास्त दाखवूच शकत नाही ना आणखीन. सो जसं जसं भरेल जर्नल हाफ होईल वगैरे 2-3 महिने अजून जातील, तसं तसं मी तुम्हाला प्रोग्रेस दाखवत जाईल. आणि मेन पार्ट तर हा आहे हॅपी मी की हे म्हणजे माझे 16 कुठे गेले इथपर्यंत 16 माझे व्लॉग ह्या महिन्याचे कंप्लीट झालेत. त्यामुळे मी खूप जास्त हॅप्पी आहे. आणि हा असणार आहे 16वा व्लॉग ऑब्वियसली, जो मी पोस्ट करणार आहे तो. आणि आळंदीला जाऊन आज खूप भारी वाटलं. कितीतरी दिवसापासून चालू होतं जायचंय जायचं जायचंय. भाऊ दरवेळेस म्हणायचा ये जाऊ, बट होतच नव्हतं. आणि बहिणीला आज सुट्टी नव्हती, मला सुट्टी होती. सो तिला उद्या सुट्टी आहे इलेक्शनची आणि मला नाही आहे, कारण आम्ही इथले नाही आहेत, आम्ही काही इलेक्शनला जाणार नाहीत, त्यामुळे सुट्टी नाही आहे. आणि तिला उद्या आहे तर तिच्या मैत्रिणीचा बड्डे, सो ती तिकडे जाणार आहे. आणि तिचा गुरुवार पण आहे, तर उद्या मलाच सगळं बघणं आहे. आणि आज मी काहीच केलं नव्हतं सकाळपासून, रूम क्लीन नाही, काहीच नाही. मेन म्हणजे मी काल का परवाच पूर्ण क्लिनिंग करून घेतली होती, पोछा वगैरे पूर्ण कोपऱ्यात खोपऱ्यात मारला होता, त्यामुळे गरज पडली नाही आज रूमला बघायची. आणि किचनमध्ये पण मावशी आल्या नव्हत्या दुपारी, त्यामुळे किचन तर जशाच तसं होतं काल रात्री क्लीन केलेलं. त्यामुळे आता सर्व उद्याच मी झाडून वगैरे घेईल. बेडशीट पण मी ब्लँकेट पण घडी नव्हती केली, तसंच गेले होते, कारण खूप जास्त लेट झाला होता. त्यात मला हेअर वॉश करायचा होता. सिल्की झालेत आता माझे केस, खूप जास्त छान झाले होते, असे असे होत होते. आणि बॅडमिंटन खेळायला खूप मजा आली खरंच एवढ्या दिवसानंतर. म्हणजे प्रॅक्टिस नव्हती, काहीच नाही, तरी पण खूप जास्त मजा आली. मी आणि बहिणीने दोघीने खूप भारी खेळलं, म्हणजे दोघींना पण आम्हाला जमतं ना, तर मस्त खेळलं. आणि आता उद्यापासून तर मी गार्डनमध्ये घेऊन जाणार आहे, तिकडेच खेळणार आहे. तिकडे मी थोडा वेळ वॉकिंग करेल, एक 45 मिनिट्स वॉकिंग करेल आणि त्यानंतर मग जेवढा किती वेळ करते, परत राहतात किती 45 मिनिट्स राहतात. 45 मिनिट्स मग बॅडमिंटन खेळेल. आम्ही तर घरामध्येच खेळत होतो, हॉलमध्ये इकडून तिकडं थांबलो ना, घरामध्येच खूप भारी खेळता येत होतं, मजा येत होती. मग थोडा वेळ खाली खेळून आलो आणि मग पुन्हा इकडे खेळलो. तर आजचा दिवस खरंच खूप छान होता, पॉझिटिव्ह होता. आणि तुम्हाला परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.